मुंबईत गोरेगावपर्यंत विस्तारण्यात आलेल्या हार्बर रेल्वे मार्गाचं उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे। यासाठी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। राम मंदिर स्थानकाच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती, त्यामुळे तिथं गोंधळ माजला होता। त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंचं उपोषण सोडवण्यासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला आता उपस्थित राहण्याची शक्यता नाही। मात्र रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते गोरेगाव हार्बर मार्गासह मुंबईतल्या रेल्वेच्या अन्य योजनांचं उद्घाटन होण्याची शक्यता। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत। गणेश, मुख्यमंत्र्यांची तर उपस्थिती नसणार आहे, मात्र रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। गोरेगावपर्यंत हार्बरची सेवा विस्तारित होणार आहे। आता उद्घाटनस्थळी काय चित्र आहे? पदाधिकारी जमलेत का? गिरीश, बघितलं जात असेल तर हा कार्यक्रम होता तो नियोजित कार्यक्रम 7 वाजता जे उद्घाटन होणार होतं, मात्र आतापर्यंत जे आहे ते रेल्वे मंत्री असतील या मुख्यमंत्री या कार्यक्रमा ठिकाणी आलेले नाहीये। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेवाल्यांनी घोषणाबाजी करत या ठिकाणून काढता पाय घेतलेला आहे। कारण की शिवसेनेवाल्यांचं सरसर स्पष्ट मत आहे की गोरेगावकरची जी जनता आहे ती वेळेसाठी बरोबर वेळेवर येते आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला वेटीस धरलं जात आहे। त्यामुळे सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत या ठिकाणून काढता पाय घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने निमंत्रण पत्रिका देखील आहे, त्यावरून सुद्धा कुठेतरी जी आहे ती सेनेकडून नाराजी दिसून येते। कारण की स्थानिक आमदार जे आहेत गोरेगाव दिंडोशी मतदारसंघाचे सुनील प्रभू त्यांचं देखील नाव आहे त्या निमंत्रण पत्रिका नाही आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ती देखील नाराजी आहे ती त्या ठिकाणाहून दिसून येते। अगदी बरोबर गणेश, दिवंगत आमदाराच्या पत्रिकेत निमंत्रण पत्रिकेत नाव छापून रेल्वे प्रशासनानं आपली उदासीनता आणि आपला भोंगळ कारभारच दाखवलेला आहे। अजून उद्घाटन या कार्यक्रमाचं झालं नाही। गणेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।